Now previous lecture we have finished with all the four types of the if statement. Now next type of a statement is switch statement. So this is most important statement, switch statement. Okay, same like else if ladder. जसं else if ladder मध्ये आपण more than one condition check करतो, सेम switch statement मध्ये पण आपण more than one condition check करणार. Okay, so what is difference between the else if and else if ladder and the switch statement? Okay, जसं else if ladder मध्ये आता आपण लास्ट लेक्चरला टू प्रोग्राम्स बघितले. ओके, सो else if ladder मध्ये ज्या कंडिशन्स असतात त्या बघा, लेस दॅन इक्वल टू आपण लिहिलं, ग्रेटर दॅन इक्वल टू लिहिलं. ओके, सो लेस दॅन, ग्रेटर दॅन, तर ह्या else if मध्ये आपण ऑल टाइप्सच्या कंडिशन यूज करू शकतो. जेवढे जेवढे आपण रिलेशनल ऑपरेटर मध्ये बघितलं, म्हणजे इज इक्वल टू, इज नॉट इक्वल टू, हे सगळं आपण एल्स इफ मध्ये करू शकतो. म्हणजेच काय, एल्स इफ मध्ये जे मोर दॅन वन कंडिशन असतात, दॅट कंडिशन मे include लेस दॅन और इक्वल टू, ग्रेटर दॅन और इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, इज नॉट इक्वल टू, ऑल दी ऑपरेशन्स. ओके, मीन्स एल्स इफ checks all types of condition. Okay, but switch case, as it contains more than one condition, but it only checks is equal to condition. मोर दॅन कंडिशन आहेत पण कोणत्या लेस दॅन, ग्रेटर दॅन वगैरे स्विच मध्ये चेक होत नाही. स्विच मध्ये ऑल दी कंडिशन कशासाठी चेक होतात, ओनली इक्वल आहे की नाही त्याच्यासाठीच. ओके, सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन स्विच अँड द एल्स इफ. एल्स इफ मध्ये मोर दॅन वन कंडिशन असतात, स्विच मध्ये पण मोर दॅन वन कंडिशन असतात. दिस इज द सेम क्रायटेरिया, बट else if, in else if all the types of conditions are checked, and in switch only the is equal to condition is checked. Okay, so we will write, तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं की तुमच्या लक्षात येईल की स्विच स्टेटमेंट कसं वर्क होतं. सो फर्स्ट we will write the syntax and after that we will take the one or more examples. Okay, so switch चा syntax आहे keyword switch, all the letters are in small case. Then the expression means इथे आपण एक व्हेरिएबल पास करणार. Okay, expression is nothing but a variable. Then case, again keyword. Then इथे आपण suppose expression 1, त्याचं meaning मी explain करते तुम्हाला. Then colon is also required. जसं स्टेटमेंट नंतर सेमीकोलन असतं तसं इथे कोलन रिक्वायर्ड आहे. केस हा पण कीवर्ड आहे, केस नंतर स्पेस पाहिजे, देन तिथे एक्सप्रेशन 1 लिहायचं. ते काय लिहायचं ते सगळं सांगते, फक्त सध्या तुम्हाला सिलेबस सिंटॅक्स एक्सप्लेन करते. देन इथे नंबर ऑफ स्टेटमेंट, देन द कीवर्ड ब्रेक, आफ्टर दॅट ब्रेक देर इज अ सेमीकोलन, देन केस, expression 2, again colon, then here are the statements, then break, again semicolon, up to case, expression n, number of statements, break, and after that last ला default, ह्याच्या खालीचा default, then again colon, default हा कीवर्ड आहे, colon, त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ स्टेटमेंट असतील तर देन ब्रेक. ओके, आणि देन हे जे स्विच स्टार्ट झालेलं आहे ते स्विच इथे एंड होणार. ओके, सो दिस इज अ सिंटॅक्स फॉर द स्विच. ओके, सो आता आपण इथे जे व्हेरिएबल पास करणार ते व्हेरिएबल चेक होणार, एक्सप्रेशन 1 आहे का, एक्सप्रेशन 2 आहे का, और एक्सप्रेशन n आहे का. इथे नंबर ऑफ, जसं एल्स इफ लॅडर मध्ये नंबर ऑफ एल्स इफ असतात ना, तसे इथे नंबर ऑफ केस असणार आणि शेवटी डिफॉल्ट असणार. ओके, सो तुम्हाला जसं सांगितलं की स्विच स्टेटमेंट हे लेस दॅन, ग्रेटर दॅन साठी वर्क नाही होत, ओनली इज इक्वल टू. ओके, जसं आपण काल बघा कॅरेक्टर ओवेल आहे की नाही, सो आपण CH काय कम्पेअर केला, इज इक्वल टू ए आहे का. ओके, सो ह्या इज इक्वल टू अशी ह्या टाइपच्या कंडिशन फक्त इथे चेक होतात. मग इथे आपण काय केलं तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये की CH ची व्हॅल्यू ए आहे का असं चेक होतं. सेम तसंच इथं तुम्ही एक व्हेरिएबल पास करणार, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे मॅच होतीये का ते चेक करणार. ओके, जर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्सप्रेशन 1 बरोबर मॅच झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, आणि हा ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर ब्रेक, तर ब्रेकचं मीनिंग काय, ब्रेक मीन्स आउट ऑफ स्विच.
ब्रेक मीन्स व्हॉट, आउट ऑफ स्विच. ओके, सो व्हेरिएबल इथे जे तुम्ही पास करणार स्विच मध्ये, दॅट व्हेरिएबल ची व्हॅल्यू मॅच होणार एक्सप्रेशन 1 सोबत. जशी इथे CH ची व्हॅल्यू मॅच होत होती, A आहे का, सेम तसंच. आणि जर व्हॅल्यू मॅच झाली तर एक्सप्रेशन 1 चा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आणि ब्रेक म्हणजे बाकीचं काहीच चेक होणार नाही कंडिशन, डायरेक्टली कंपायलर कुठे येणार, आउट ऑफ स्विच. ओके, नाऊ नेक्स्ट, सपोज आता व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती एक्सप्रेशन 1 बरोबर मॅच नाही झाली, ठीक आहे, तर एक्सप्रेशन 1 चा जो ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार नाही. देन नेक्स्ट केसची जी एक्सप्रेशनची व्हॅल्यू ते चेक होणार. मग व्हेरिएबलची व्हॅल्यू जर ह्या एक्सप्रेशन बरोबर मॅच झाली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्टली ब्रेक म्हणजे एक कोणती तरी केस एक्झिक्यूट झाल्यानंतर डायरेक्टली स्विच केसच्या बाहेर कंट्रोल येणार. ओके, ब्रेक मीन्स काय, आउट ऑफ स्विच. आउट ऑफ स्विच. तसे एल्स मध्ये बघा इच अँड एव्हरी कंडिशन चेक होत होती, जरी पहिली इफ ची ट्रू असेल तरी पण नेक्स्ट सुद्धा चेक होत होती. ओके, सेम तसंच आता सपोज ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे कोणत्याच केस बरोबर मॅच नाही झाली, ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कोणत्याच केस बरोबर मॅच नाही झाली, तर लास्टला डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे ते काय होणार, प्रिंट होणार आणि ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर. ओके, बघा जसं सेम लाईक एल्स इफ लॅडर, जर सगळ्या कंडिशन ऑल कंडिशन जर ट्रू असतील तर काय होतो, एल्स ब्लॉक होतो. सेम तसंच या व्हेरिएबलची व्हॅल्यू कोणत्याच एक्सप्रेशन बरोबर मॅच नाही झाली तर डायरेक्टली डिफॉल्ट जो ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार अँड ते स्विचच्या बाहेर येणार. ओके, ऍज सिम्पल एज दॅट. ओके, एकदम सिम्पल आहे. काय की मोर दॅन वन कंडिशन आहे ट्रू आहे, त्याच्यानंतर इथे ही फक्त इज इक्वल टू साठीच वर्क होतं, जशी एल्स इफ लॅडर ऑल टाईपच्या कंडिशन साठी वर्क होते. अगेन हे आपण एल्स इफ लॅडर इफ एल्स मध्ये जेव्हा आपण कंडिशन लिहितो तेव्हा लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू असं लिहितो, तसं इथे लिहायची गरज नाही. जरी स्विच स्टेटमेंट फक्त इज इक्वल टू साठीच वर्क होतं तरी सुद्धा इज इक्वल टू पण लिहायची गरज नाही. जसं कालच्या प्रोग्राम मध्ये आपण CH इज डबल इक्वल टू A और CH इज डबल इक्वल टू U असं लिहिलं होतं की नाही ही कंडिशन, तेव्हा ते कम्पेअर झालं इज इक्वल टू आहे का. बट स्विच स्टेटमेंट हे बाय डिफॉल्ट इज इक्वल टू सारखीच वर्क होतं, सो इथे आपल्याला इज इक्वल टू कुठेही लिहायची गरज नाही. स्विच ह्या स्टेटमेंट मुळेच काय होतं की जी तुम्ही व्हेरिएबल पास करणार ऑटोमॅटिकली त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक होते एक्सप्रेशन 1 बरोबर. सो इट विल चेक व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल इज इक्वल टू एक्सप्रेशन 1 आहे का, असेल तर तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक बाकीचं काहीच चेक होणार नाही, डायरेक्टली आउट ऑफ द स्विच येईल. ओके, आणि ऑल एक्सप्रेशन जर फॉल्स असतील म्हणजे ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी की तुम्ही इथे पास करणार ती कोणत्याच एक्सप्रेशन बरोबर जर मॅच नाही झाली तर डायरेक्टली डिफॉल्ट ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि प्रोग्राम एंड होणार. ओके, कळालं. नाव आता आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊयात जो कालचा आपण इफ एल्स ने केला. राइट अ प्रोग्राम टू चेक whether a given character is oval or consonant. तो सेम प्रोग्राम आपण स्विच केसने करूयात. तर तुम्हाला कधी कधी एक्झामला येतं राइट अ प्रोग्राम टू चेक whether a given character is oval or not or oval or consonant using the switch case. ओके, सो आपण जर इफ एल्स ने आलं तर इफ एल्स ने लिहा, स्विच केस दिला असेल तिथं युजिंग स्विच केस स्पेसिफाय केला असेल तर स्विच केस ने लिहा, आणि जर राइट अप ओनली लिहिला असेल राइट अ प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन कॅरेक्टर इज ओवेल ऑर नॉट, तर कोणतं तुम्हाला इफ एल्सचा इझी वाटतो तर तो लिहा, स्विचचा इझी वाटतो तर तो लिहा. ओके, सो राइट अ प्रोग्राम टू चेक whether a given character is oval or not. ओके, सो आता आपण स्विच केसने करणार आहे. सो हेडर फाइल्स टाकायच्या, त्याच्यानंतर मेन लिहायचंय. सो गिवन कॅरेक्टर ना, सो कॅरेक्टर स्कॅन करावं लागेल, त्याच्यासाठी एक व्हेरिएबल लिहिणार आपण कॅर टाईपचं. ओके, आता हे सिंपल आहे, व्हॅल्यू स्कॅन करायचे. हे आहे इनपुट. आपण इनपुट काय घेणार, युजर कडून स्कॅनएफ नी जी व्हॅल्यू घेतो दॅट इज इनपुट, आणि प्रिंटएफ नी ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जो रिझल्ट आपण फायनल प्रिंट करतो
ब्लॅक स्क्रीन वरती दॅट इज आउटपुट स्क्रीन वरती दॅट इज आउटपुट ऑफ द प्रोग्राम. ओके, सो printf enter any character. Okay, then scanf %c because ch is of type char, then %ch. ओके, नाउ आता आपण इफ एल च्या ऐवजी स्विच केस यूज करणार. बघा आता स्विच, तर त्याला जे व्हेरिएबल जसं आपण काय केलेलं इफ एल्स मध्ये इफ ch इज डबल इक्वल टू a, कालच्या एक लेक्चरचा प्रोग्राम आधी साइडला ठेवा. इफ ch इज डबल इक्वल टू a असं केलेलं. सो आपण ते ch ची व्हॅल्यू कंपेअर करत होतो. सो आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू कंपेअर करायची, ch ची. ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला कंपेअर करायची ते व्हेरिएबल स्विचला पास करायचं. ओके, नाउ केस, तर आता तो ch आपण कशा बरोबर कंपेअर करणार, a आहे का, e आहे का, o आहे का, u आहे का. ओके, तर कॅरेक्टर आहे, सो केस a सिंगल कोट मध्ये. सो आपण प्रिंट करणार a इज ओवेल. ओके, ब्रेक, देन केस I AE ना, AE केस E. देन इथे काय होतं सिंटॅक्स मध्ये कोलन. स्टडी करताना जसे जसे स्लाइड पुढे जातील व्हाईट बोर्डचे तसं तसं ते राईट डाऊन करून घ्यायचं आहे. सिंगल कोट मध्ये ई, कालच सांगितले सिंगल कोट मध्ये का लिहायचं, बिकॉज आपण ch हा कॅरेक्टर टाइपचा आहे. सो जेव्हा ch ला मेमरी अलोकेट होते आणि जेव्हा तुम्ही ते ch ची व्हॅल्यू टाकणार तर ती जी व्हॅल्यू आहे ती सिंगल कोट मध्ये सेव्ह होते आणि मग सिंगल कोट मधली व्हॅल्यू सिंगल कोट बरोबरच आपल्याला कंपेअर करावं लागेल. ओके, देन इथे आलं तर E इज ओवेल, ब्रेक. देन नेक्स्ट केस AEI, then printf I is oval, vowel, break. then किती केस राहिले अजून, AEI O, O मध्ये आलं तर printf O is oval and then break. AEIO U आता लास्ट, U is oval, ब्रेक. ओके, आता बघा ओवेल पाचच आहेत AEIOU. सो आपण 5 केसेस लिहू शकतो. ओके, आणि मग रिमेनिंग काय D C D F. ओके, ते अप टू Z पर्यंत AEIOU सोडून बाकीचे जे सगळे आहेत. ओके, सो तेवढ्या केसेस लिहिण्यापेक्षा की सपोज आता आपण लिहिलं केस B लिहिलं आणि लिहिलं त्याच्यामध्ये B इज नॉट ओवेल और B इज कॉन्सोनंट. सो बाकीचे जे टोटल 26 असतात ना लेटर्स, तर त्यातले सो टोटल 26 लेटर्स असतात. ओके, त्यातले 5 तर काय आहेत, ओवेल्स आहेत. सो बाकीच्या रिमेनिंग 21 बरोबर 21 केसेस लिहिण्यापेक्षा की दॅट इज नॉट प्रिंट B इज नॉट ओवेल, C इज नॉट ओवेल. ओके, असं लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्टली डिफॉल्ट केस टाकू शकतो. डिफॉल्ट केस. ओके, AEIOU ह्याच्यापैकी जर मॅच नाही झालं तर आपण असं म्हणू शकतो %C इज कॉन्सोनंट आणि %C कशासाठी, CH साठी. ओके, आणि ब्रेक आणि स्विच कंप्लीट. ओके, सिंपल आहे. कालचं स्टेटमेंट आहे बघा, जे आपण एल्स मध्ये लिहितो ना ते आपण डिफॉल्ट मध्ये लिहितोय. %C इज कॉन्सोनंट म्हणजे AEIOU सोडून जर दुसरं कोणतं पण कॅरेक्टर टाकलं तर डायरेक्टली ते डिफॉल्ट मध्ये जाणार. आता हे कसं वर्क होतं बघा, CS साठी मेमरी ब्लॉक असाइन झाला. नाउ स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर कॅरेक्टर. देन तुम्ही एक कॅरेक्टर टाकणार. सपोज मी ते Z टाकलं. ओके, इथे तुम्ही Z व्हॅल्यू टाकली, ती मेमरी मध्ये स्टोअर झाली. नाउ स्विच, स्विचला CH पास झाला. CH पास झाला म्हणजेच काय पास झालं, त्याची व्हॅल्यू Z. सो 1 by 1 केस बरोबर कंपेअर होणार. सो दिस Z इज इक्वल टू A आहे का, नाहीये. दिस Z इज इक्वल टू E आहे का, नाहीये. दिस Z इज इक्वल टू I आहे का, नाही.
दिस झेड इज इक्वल टू ओ आहे का नाही, दिस झेड इज इक्वल टू यू आहे का नाही. सो ऑल द केसेस आर false, so directly compiler will go to the default and then print on the screen. %c कशासाठी ch साठी आहे. सो ch मध्ये काय व्हॅल्यू आहे z, सो z इज कॉन्सोनंट. ओके, नाउ नेक्स्ट सपोज आता आपण परत प्रोग्राम रन केला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर एनी कॅरेक्टर. आता सपोज तुम्ही कॅरेक्टर टाकला आहे ओ, तो इथे स्टोर झालं ओ सिंगल कोट मध्ये. नाउ ch ला स्विच ला ch ची व्हॅल्यू पास झाली. ch म्हणजेच नथिंग बट ओ आपण स्कॅन केलाय बरोबर. नाउ दिस ओ इज इक्वल टू ए आहे का नाहीये, दिस ओ इज इक्वल टू ई आहे का नाही, दिस ओ इज इक्वल टू आय आहे का नाही, दिस ओ इज इक्वल टू ओ आहे का आहे. सो केस ओ आपली ट्रू झालेली आहे. सो प्रिंट होणार प्रिंट एफ ओ इज ओवेल आणि ब्रेक म्हणजे डायरेक्टली स्विचच्या बाहेर येणार, ह्या स्विचच्या बाहेर येणार आणि गेट ch आणि प्रोग्राम कंप्लीट. ओके, ज्या केस बरोबर मॅच झाली इथल्या ह्या जी तुम्ही स्विचला व्हेरिएबल पास करणार त्याची व्हॅल्यू ज्या केस बरोबर मॅच झाली त्या केसचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन ब्रेक येणार. आणि ब्रेक म्हणजे काय, डायरेक्टली स्विच स्टार्ट इथे झालंय आणि स्विच एंड इथे झालंय डिफॉल्ट नंतर तो डायरेक्टली स्विचच्या बाहेर येणार. ओके, सो दिस इज अ ऑपरेशन और हाऊ द स्विच केस वर्क्स. ओके, आपण हा एक प्रोग्राम रन करून बघू आणि मग तुम्हाला अजून एक प्रोग्राम देते, एक्सप्लेन करते. void main इथपर्यंत झालं, गेट ch तर आपल्याला लागतच आहे. ओके, now we will start with declaring variable character type ch, then clr scr, then printf enter any character. आता तुम्हाला if else नी इझी वाटलं का स्विच केसनी ते तुम्ही डिसाइड करायचं आहे आणि मग त्यावेळी तुम्ही तो ओवेलचा प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत तर सेम आहे जसं आपण प्रिव्हियस लेक्चरला केलं. नाउ स्विच हा कीवर्ड बरोबर व्हाईट मध्ये आलेला आहे. जर तुम्ही प्रॉपर नाही लिहिलं, एखादी एस कॅपिटल लिहिला किंवा स्पेलिंग चुकलं तर बघा, आता स्पेलिंग चुकलं होतं बघा, व्हाईट येत नाही म्हणजे तिथेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की स्पेलिंग चुकलेलं आहे. सो इथे काय पास करायचं, जे व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू आपल्याला चेक करायची आहे. ओके, नाउ केस पण बघा कीवर्ड आहे, त्याच्यानंतर स्पेस द्यायची, देन आपण काय चेक करतोय ए. ओके, तुम्ही कोणत्या टाईपचं व्हेरिएबल चेक करताय, कॅरेक्टर टाईपचं ch. सो इथे ज्या केस आहेत त्या पण काय येणार, कॅरेक्टर टाईप सिंगल कोट मध्येच येणार. जर तुम्ही इंटिजर टाईपची व्हॅल्यू, तुमचा जो ch आहे तो जर इंटिजर असेल तर ज्या केस आहेत त्या पण इंटिजरच येणार. ओके, printf a is vowel. Okay, break, then case a e, printf असा प्रॉपर प्रोग्राम लिहायचा आहे बघा. e is जे अलाइनमेंट आहे प्रोग्रामचं ते असंच आलं पाहिजे. आता तर सांगते, तुम्ही जेवढे प्रोग्रामची प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे सिंटॅक्स क्लिअर होणार आणि सिंटॅक्स क्लिअर झाले की जरी तुमचा थेरी पेपर झाला तरी तुम्हाला सी प्रोग्रामिंग हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जरी पण थेरी पेपर असेल तरी पण त्याच्यामध्ये जर तुमचा थेरी पेपर झाला तर 95% तुम्हाला प्रोग्राम्सच येतात. ओके, त्याच्यानंतर जी 5% थेरी येते म्हणजे काय, सपोज आलं एक्सप्लेन स्विच केस स्टेटमेंट विथ एक्झाम्पल, स्विच केसचं मिनिंग लिहायचं, त्याचं सिंटॅक्स लिहायचं, देन ते कसं वर्क होतं ते लिहायचं. तुम्हाला मी नोट्स देणारच आहे प्लस विथ एक्झाम्पल. सो प्रोग्रामिंग लँग्वेजचा जर सब्जेक्ट असेल, कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेजचा सब्जेक्ट असू द्या, त्याच्यामध्ये विथ एक्झाम्पल इज नथिंग बट अ प्रोग्राम इटसेल्फ. ओके, सो असं एक प्रोग्राम लिहून तो एक्सप्लेन करायचा. ओके, सो तुम्हाला
95% क्वेश्चन तर असेच येतात, राईट अ प्रोग्राम फॉर दिस, राईट अ प्रोग्राम फॉर दिस, आणि रिमेनिंग जे 5% जे थिअरीचे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये पण विथ एक्झाम्पल तुम्हाला ते एक्सप्लेन करावे लागतात, म्हणजे त्यात सुद्धा प्रोग्राम येतोच. ओके, सो तुम्हाला मोर जे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते प्रोग्राम्स वरतीच करायचं आहे. आणि थेअरीचे क्वेश्चन्स कसे लिहायचे त्याच्या मी नोट्स तुम्हाला जसे जसे पॉइंट होणार तसे देणार आहे. सो त्या नोट्स मध्ये जसं लिहिलेलं आहे तसंच त्याच वेनी लिहायचं आहे. ठीक आहे. आणि प्रोग्राम्स तर आपण करतोच सगळे प्रोग्राम्स, त्या नोट्स मध्ये नाही. नोट्स मध्ये फक्त कोणते प्रोग्राम आहे की स्विच केस एक्सप्लेन केली तर स्विच केस वरती एक प्रोग्राम, इफ एल्स वरती एक प्रोग्राम, आणि जे आपण एक्स्ट्राचे प्रोग्राम घेतोय लेक्चरला किंवा तुम्हाला मी जे एक्सरसाइज साठी देते त्याच्यासाठी एक सेपरेट बुक करायचे आणि त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम्स लिहून काढायचे. मी जे प्रोग्राम्स घेणार आहे जे की मी तुम्हाला सांगितलेत की आपले मिनिमम 300 तरी प्रोग्राम्स होतील, तर त्याच्यापैकीच प्रोग्राम तुम्हाला एक्झामला येणार आहे. ओके, AEIOU. नाउ लास्ट डिफॉल्ट केस. अजून बाकीच्या ज्या 21 जे आहेत कॅरेक्टर्स ते लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्टली लिहिणार. कोणता पण असो, AEIOU सोडून कोणता पण असेल तर तो %C इज कन्सोनंट. ओके, C for %CH. देन ब्रेक स्विच आपण ऑलरेडी कंप्लीट केले, गेट CH लिहिले आणि मेन पण लिहिले. सो याला सेव्ह करते. स्विच 1.C कंपाइल करा अँड रन करा. ओके, एनी कॅरेक्टर R टाकलं, R इज कन्सोनंट बिकॉज R आता CH ची व्हॅल्यू आहे. R कशाची व्हॅल्यू आहे? CH ची व्हॅल्यू आहे बघा. तर दॅट CH इज इक्वल टू A नाहीये, E नाहीये, I पण नाहीये, O पण नाहीये, U पण नाही, बिकॉज आपण CH ची व्हॅल्यू R घेतली. सो डायरेक्टली डिफॉल्ट होणार अँड R इज अ कन्सोनंट येणार. ओके, नाउ नेक्स्ट सपोज मी टाकलं E इज ओवेल, म्हणजे CH ची व्हॅल्यू आता E आहे. सो E कम्पेअर होणार ह्या A बरोबर. E इज इक्वल टू A नाहीये, सो A होणार नाही. इथे आलं E इज इक्वल टू E आहे. सो प्रिंटफ E इज ओव्हल होणार. ब्रेक म्हणजे डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार? स्विचच्या बाहेर, म्हणजे डायरेक्टली गेट CH फंक्शनला येणार. ओके, सो दिस इज अ सिम्पल प्रोग्राम फॉर स्विच. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण एक मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करूयात स्विचनी. मीन्स काय बघा, आपण आता ऍडिशन सबट्रॅक्शनचा प्रोग्राम केलेलाच आहे. ओके, बट आता आपण काय करूयात, एक मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करूयात. मेनू ड्रिव्हन प्रोग्राम युजिंग स्विच करूयात. ओके, तर मेनू ड्रिव्हन प्रोग्राम म्हणजे काय बघा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेलमध्ये गेले, ठीक आहे, की तुम्हाला पहिल्यांदा मेनू कार्ड देतात. त्या मेनू कार्ड वरती काय काय अवेलेबल मेनूज आहेत ते असतात. ओके, देन जो कस्टमर असतो तो कस्टमर वेटरला काय करणार, कोणता कोणता मेनू सिलेक्ट केलेला आहे तो प्रेझेंट करणार आणि देन तुम्हाला तुमच्या मेनूची ऑर्डर येणार. ओके, सो हा जो सिक्वेन्स असतो तोच आपल्याला द्यायचा. आता आपल्याला काय करायचंय, सपोज आता आपण काय करूयात, आपण एकाच प्रोग्राम मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे 4 ऑपरेशन्स करू. ओके, बट आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स करायचे आपल्याला. ओके, हे 4ही ऑपरेशन्स करायचे, बट काय डिपेंड्स ऑन द युजर चॉईस. आपण युजर कडून 2 इनपुट व्हॅल्यू घेणार, व्हेरिएबल A आणि B च्या व्हॅल्यू. मग युजरला आपण मेनू प्रेझेंट करणार. जसं हॉटेलमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला मेनू कार्ड देतात, तसंच जो युजरनी प्रोग्राम रन केला की युजरला एक मेनू डिस्प्ले करायचा. काय की जर ऍडिशन करायचे असेल तर 1 प्रेस करा. ओके, सबट्रॅक्शन करायचे असेल तर 2 प्रेस करा. मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर 3 प्रेस करा. आणि डिव्हिजन करायचं असेल तर 4 प्रेस करा. आणि काहीच नसेल करायचं तर एक्झिट. कधी कधी असं होतं ना, आपण शॉपिंग मॉल मध्ये जातो आणि काहीच न घेता परत येतो. सेम तसंच आपण प्रोग्राम रन केला बट युजरला वाटलं की नाही मला कोणतंच
ऑपरेशन नाही करायचं, देन युजर विल प्रेस द एक्झिट. ओके, सो मेनू आपल्याला जर हॉटेलमध्ये गेलं मेनू कार्डच दाखवलं नाही तर आपल्याला कळेल का काय काय आहे तिथे डेटा सॉरी मेनू अवेलेबल. ओके, सो सेम केस आपण आता मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करणार आहे. सो मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करण्यासाठी स्विच केस इम्पॉर्टंट असते. ओके, सो आपण मेनू ड्रिव्हन करणार आहे, मग मेनू तर युजरला प्रोव्हाइड करावं लागणारच आहे, तरच युजर मेनूची चॉईस देईल. आणि युजर जी चॉईस देईल, युजरने जर 1 चॉईस दिली तर ऍडिशन परफॉर्म होईल, 2 चॉईस दिली तर सबट्रॅक्शन परफॉर्म होईल, 3 चॉईस दिली तर मल्टिप्लिकेशन, 4 दिली तर डिव्हिजन आणि 5 दिलं तर प्रोग्राम काय होईल, एक्झिट होईल. ओके, सो हा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. ओके, आता मेनू ड्रिव्हन प्रोग्राम हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्हाला मी जर सांगितलं की स्विच मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, तर जरी सी मध्ये त्याचा जास्त यूज नसला, फक्त 2-4 प्रोग्राम पुरता, बट तुम्ही जेव्हा नेक्स्ट सेमला डेटा स्ट्रक्चर करणार आहे, तर डेटा स्ट्रक्चरचे फ्रॉम फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर जे ऑल प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्ट ॲरे पॉइंटर सगळे येणार आहे सीच्या कन्सेप्ट, पण जे प्रोग्राम्स आहेत ते तुम्हाला सगळे मेनू ड्रिव्हन करावे लागतात. ओके, सो मेनू ड्रिव्हन साठी वी नीड अ स्विच. ओके, सो आपण काय करायचं आता, डिपेंड्स ऑन द युजर चॉईस, आपण युजरला डिपेंड्स ऑन द युजर चॉईस द पर्टिक्युलर ऑपरेशन विल परफॉर्म. सो दिस इज आवर प्रोग्राम. नाउ वी विल स्टार्ट टू राइट द प्रोग्राम. काहीच अवघड नाही बघा, आपण ऑलरेडी ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं ते बघितलेलं आहे. सो 2 नंबरचे ऍडिशन करण्यासाठी आपल्याला 3 व्हेरिएबल्स लागतात, 2 मध्ये व्हॅल्यू घेणार आणि तिसऱ्यामध्ये रिझल्ट स्टोअर करणार. देन युजरला आता आपण मेनू डिस्प्ले करणार आहे. सो युजरला चॉईस, युजरची चॉईस टाकणार 1 2 3 4, त्याच्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागणार. सो मी चॉईस साठी ch व्हेरिएबल घेतलंय, बट आता ते इंटिजर टाईपचं आहे. ओके, नाउ clr acr. Now first take 2 input values, enter A and B. Okay, then scanf %d, 2 व्हॅल्यू ना, %d ampersand A ampersand B. युजर पहिले 2 AB च्या व्हॅल्यू 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू टाकणार. देन स्क्रीन वरती युजरला मेनू डिस्प्ले होणार, 1 फॉर ऍडिशन. युजरला जर मेनू डिस्प्ले नाही केला तर युजरला कसं कळेल की ऍडिशन कधी होणार, सबट्रॅक्शन कधी होणार. ठीक आहे, आणि एका खाली एक येण्यासाठी मी /n चा यूज केलेला आहे. ओके, हे आता एकच प्रिंटफ फंक्शन आहे, तेच मी ते जोडून लिहिते. मल्टिप्लिकेशन 3 फॉर मल्टिप्लिकेशन, 4 फॉर डिव्हिजन and 5 चॉईस फॉर एक्झिट. ओके, सो हा मेनू डिस्प्ले होईल. देन मेनू डिस्प्ले झाल्यानंतर युजर विल सिलेक्ट वन ऑफ द मेनू. सो सिलेक्ट साठी आपल्याला स्कॅन करायची व्हॅल्यू. सो एंटर युअर चॉईस. चॉईसेस तर डिस्प्ले झाले, त्यातली कोणती चॉईस युजर सिलेक्ट करेल तर ते ऑपरेशन परफॉर्म होईल. सो चॉईस साठी आपण ch व्हेरिएबल घेतले ऑफ टाइप इंटिजर. सो %d ampersand ch. तर आपण इंटिजर का घेतलं, बिकॉज चॉईस आपला इंटिजर आहे. ऍडिशन करायचे असेल तर 1 प्रेस करायचं, सबट्रॅक्शन साठी 2, सो मल्टिप्लिकेशन साठी 3, डिव्हिजन साठी 4 आणि एक्झिट साठी 5. सो आपल्या ह्या ज्या चॉईस आहेत त्या इंटिजर आहेत, सो आपण इंटिजर घेतलं. सो युजरने चॉईस टाकली की आपण स्विच टाकणार, स्विचला त्या ch ची व्हॅल्यू पास करणार. नाउ ch इज इंटिजर, सो आपल्या केस पण काय येणार, इंटिजर. सो केस जर 1 असेल म्हणजे ch ची व्हॅल्यू जर युजरनी 1 टाकली असेल तर आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायचंय. सो c इज इक्वल टू a प्लस b. ओके, देन printf ऍडिशन इक्वल टू %d आणि %d म्हणजे ऍडिशन म्हणजे काय, c ची व्हॅल्यू प्रिंट होणार, ब्रेक. ओके, नाउ केस 2 c इज इक्वल टू a मायनस b. जर केस 2 असेल, युजरने जर ch ची व्हॅल्यू 2 टाकली तर काय करायचंय, सबट्रॅक्शन आणि देन प्रिंट करायचा रिझल्ट जो असेल तो. सो सबट्रॅक्शन इज इक्वल टू %c, c मध्ये सबट्रॅक्शन आहे. आता हा जो कोड आहे हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे, हे 2 लाईनचा आपण केले ना 2 नंबरचे ऍडिशन वगैरे. ठीक आहे, तसंच. सो a इंटू b. जर 3 चॉईस असेल तर मल्टिप्लिकेशन करायचंय. सो printf, हे आता आपण प्रोग्राम मध्ये पूर्ण लिहूयात टाइप करताना, c ब्रेक. देन केस 4 c इज इक्वल टू a डिवाइड बाय b म्हणजे क्वोशन मिळेल तुम्हाला. ओके, सो डिव्हिजन
आणि जर युजरनी 5 चॉईस दिली तर डायरेक्टली डिफॉल्ट मध्ये जायचं, म्हणजे डिफॉल्ट नाही सॉरी, डायरेक्ट केस 5 लिहा आणि डायरेक्टली ब्रेक लिहा, म्हणजे काहीच करायचं नाही ना, डायरेक्टली प्रोग्राम एक्झिटच झाला पाहिजे. सो ब्रेक लिहा, स्विच कंप्लीट, गेट ch, प्रोग्राम कंप्लीट. ओके, नाउ डिफॉल्ट आलंच, जसं एल्सिफ लॅडर मध्ये एल्स आलंच पाहिजे तसं स्विच मध्ये डिफॉल्ट नाही लिहिलं तरी चालतं, स्विच मध्ये डिफॉल्ट नाही लिहिलं तरी चालतं. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण डिफॉल्ट ऍड करू शकतो, कसं ते मी तुम्हाला आता प्रोग्राम मध्ये दाखवते. ठीक आहे, करायचं तर करा, नाही केलं तरी चालेल. ओके, नाउ बघा, पहिल्यांदा 4 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केले. सपोज ए साठी मेमरी ब्लॉक, बी साठी, सी साठी आणि ch साठी. ओके, नाउ स्क्रीनवर डिस्प्ले झालं ए, एंटर ए अँड बी. सपोज युजरनी व्हॅल्यू टाकली 7 and 2. काय व्हॅल्यू टाकली? 7 and 2. सो ए मध्ये गेली 7 आणि बी मध्ये गेली 2. ए मध्ये 7 का गेली? बिकॉज पहिले आपण एम्परसँड ए लिहिलेला आहे. ओके, नाउ स्क्रीनवर डिस्प्ले होईल हे 5 मेनू, ऍडिशन, 1 फॉर ऍडिशन, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन अँड 4 फॉर डिव्हिजन, 5 फॉर एक्झिट, असे 5 मेनू डिस्प्ले होतील. त्याच्या खाली डिस्प्ले होईल एंटर युअर चॉईस. ओके, सो युजर वरती त्याला चॉईस डिस्प्ले झालेत ना मेनू, मग युजर 1 टाकेल, 2 टाकेल, 3 टाकेल, 4 किंवा 5 टाकेल. सपोज युजरनी इथे 2 टाकली तर इथे स्कॅन काय होते? ch. सो ch तिथे 2 टाकली तर व्हॅल्यू काय? ch मध्ये गेली 2. ओके, नाउ नेक्स्ट स्टेटमेंट कोणता आहे? स्विच. तो ch पास झाला, ch पास झाला म्हणजे ch ची व्हॅल्यू पास झाली, दॅट इज 2. सो 2 इज इक्वल टू 1 आहे का? नाहीये. देन नेक्स्ट केस कम्पेअर होणार, 2 इज इक्वल टू 2 आहे का? आहे. सो 2 म्हणजेच काय? युजरला सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणून युजरने ch ची व्हॅल्यू काय टाकली? 2 टाकली. सो इथे a मायनस बी, सो a ची व्हॅल्यू काय? 7 आणि b ची काय? 2. सो 7 मायनस 2 किती आले? 5. सो 5 कुठे स्टोअर झाले? c मध्ये, सो c ची व्हॅल्यू आली 5. देन स्क्रीनवर डिस्प्ले झालं सबट्रॅक्शन इज इक्वल टू %d कायसाठी? c साठी. सो सबट्रॅक्शन इज इक्वल टू c ची व्हॅल्यू म्हणजे 5 डिस्प्ले झालं. ब्रेक म्हणजे डायरेक्टली स्विचच्या बाहेर, म्हणजे इथे गेट ch. ओके, प्रोग्राम कंप्लीट. नाउ परत मी प्रोग्राम रन केला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर व्हॅल्यू फॉर ए अँड बी. सपोज मी व्हॅल्यू टाकला 8 आणि 3. सो ए मध्ये आली 8, बी मध्ये आली 3. ओके, नाउ स्क्रीनवर डिस्प्ले होईल हा मेनू 1 to 5. परत डिस्प्ले होईल एंटर युअर चॉईस, देन युजर विल एंटर द चॉईस. सपोज युजरनी टाकली आता 4. ओके, सो इथे आलं ch मध्ये व्हॅल्यू गेली 4. सो 4 इक्वल टू 1 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. 3 आहे का? नाही. 4 इक्वल टू 4 आहे. सो इथे 8 डिवाइड बाय 3 झालं. सो 8 ला जर 3 नी डिवाइड केलं तर 2 रिमाइंडर आणि 2 क्वोशंट, पण आपल्याला डिव्हिजन ऑपरेटर क्वोशंट देतो, तो सी मध्ये व्हॅल्यू आली 2, डिस्प्ले झाली डिव्हिजन इज इक्वल टू 2. आणि ब्रेक म्हणजे डायरेक्टली लूपच्या बाहेर, स्विचच्या बाहेर. ओके, सो ब्रेक इथं राहिला होता लिहायचा, सो ब्रेक म्हणजे डायरेक्टली इफच्या बाहेर. तर असं हे वर्क होणार आहे. आता प्रोग्राम टाईप करू, इथे थोडंसं स्पेसचा इश्यू आहे, बट आपण व्यवस्थित लिहिलेला आहे, तसं काही त्याला प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथे एक ब्रेक राहिलं होतं डिव्हिजनच्या खाली, तो ब्रेक आपण ऍड केलेला आहे. ओके, आणि जर युजरनी केस 5 दिली, म्हणजे जर ch ची व्हॅल्यू 5 दिली, ch ची व्हॅल्यू मेनू युजरनी ए आणि बी ची व्हॅल्यू टाकली, ठीक आहे, देन ए आणि बी ची व्हॅल्यू टाकली कोणती असेल ती, नंतर मेनू डिस्प्ले झाला, एंटर युअर चॉईस डिस्प्ले झालं, मग युजरनी चॉईसची व्हॅल्यू जर 5 टाकली तर ch ची व्हॅल्यू 5 आली. सो 5 इथे मॅच नाही होणार, इथे पण नाही होणार, इथे पण नाही होणार, इथे पण नाही होणार, केस 5 बरोबर मॅच होणार. सो इथे आपण काहीच प्रिंट नाही केलेले, डायरेक्टली प्रोग्राम काय होणार? एक्झिट होणार. ओके, नाउ आपण प्रोग्राम राईट डाऊन करू. ओके, इथपर्यंत. देन इंट a, b, c, तुम्हाला जे पाहिजे ते व्हेरिएबल्स तुम्ही घेऊ शकता, पण आपण इझिएस्ट घेतो. त्याच्यानंतर printf एंटर व्हॅल्यूज ऑफ a and b. ओके, देन scanf 2 व्हॅल्यू स्कॅन करायच्यात.
सो डबल कोट मध्ये %d विदाउट स्पेस स्कॅनएफ लिहिता आणि स्कॅनएफ लिहिताना स्पेस वगैरे काहीच द्यायचं नाही आणि स्कॅनएफ लिहिताना व्हेरिएबलच्या आधी %, लिहायचं ते विसरायचं नाही, नाहीतर मग प्रोग्राम एरर जरी नाही दाखवला तरी प्रोग्रामला प्रॉपर आउटपुट मिळत नाही. ओके, नाउ नेक्स्ट आता आपल्याला मेनू डिस्प्ले करायचा आहे. 1 फॉर ऍडिशन, न्यू लाईनला दुसरा मेनू पाहिजे म्हणून आपण /n टाकले. 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर मल्टिप्लिकेशन, 4 फॉर डिव्हिजन, 5 फॉर एक्झिट and then /n न्यू लाईनला येईल. मग मेनूज डिक्लेअर करून झाले. देन एंटर युअर चॉईस. स्कॅनएफ चॉईस साठी पण आपण इंटिजरच व्हेरिएबल घेतले ch. ओके, नाउ ch ची व्हॅल्यू टाकल्यानंतर तो ch इथे पास करायचा. ओके, सो केस 1 ch ची व्हॅल्यू इंटिजर आहे, सो इथे 1 सिंगल कोट मध्ये लिहायची गरज नाही बिकॉज व्हॅल्यू इंटिजर आहे. ओके, सो केस 1 जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन. अँड देन ऍडिशन काय करायचे आहे, ऍडिशन इक्वल टू प्रिंट करायचे आहे. ओके, देन झाल्यानंतर ब्रेक, बाकीचं काहीच होणार नाही, डायरेक्टली स्विचच्या बाहेर येईल. ओके, देन केस 2 असेल तर सबट्रॅक्शन करायचे आहे. सो सबट्रॅक्शन इज इक्वल टू %d, c, ब्रेक. देन केस 3 c is equal to a into b. Then multiplication प्रिंट करायची. c. Okay, then break. Case 4 a division b. डिव्हिजन इज इक्वल टू %d, c मध्ये आपली डिव्हिजन असणार आहे. देन ब्रेक. देन केस 5 ब्रेक, काहीच नाही करायचं, एक्झिट म्हणायचं. ओके, आपण आता ह्याच्यामध्ये बघा डिफॉल्ट टाकू शकतो की युजरला मेनू आपण डिस्प्ले केलाय काय 1 to 5, पण युजरला चुकून सपोज युजरला 1 to 5 नंबर सोडून 6, 7, 8 कोणता तरी दुसराच नंबर जर युजर कडून एंटर झाला तर आपण असं डिफॉल्ट इथे यूज करू शकतो. रॉंग चॉईस म्हणजे ज्या चॉईस दिलेल्या आहेत त्यातली सोडून दुसरीच कोणती तरी चॉईस काय केली युजरनी डिस्प्ले केले आहे. बट दिस इज अ ऑप्शनल, नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजेच जसं एलसी प्लॅटर मध्ये एल्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे तसं स्विच मध्ये डिफॉल्ट जरी नाही लिहिलं तरी प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. ओके, सो आपण डिफॉल्ट काय की आपण 1 to 5 केसेस युजरला डिस्प्ले केलेले आहेत. ओके, बट 1 to 5 सोडून दुसराच कोणत्या तरी चॉईस युजरनी एंटर केली देन यू कॅन से इट इज अ रॉंग चॉईस. म्हणजेच काय युजरनी जर ch ची व्हॅल्यू सपोज चुकून 7च टाकली, इथे 7 स्कॅन केली ह्या स्टेटमेंटला. ओके, एंटर युअर चॉईसला, मग ती 7 व्हॅल्यू या ch ला पास होईल. मग 7 इक्वल टू 1 नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, 4 पण नाही, 5 पण नाही, मग आपण काय येणार रॉंग चॉईस. सो युजर हॅव एंटर्ड रॉंग चॉईस. ओके, सो आता आपण याला कंपाईल रन आणि कंपाईल. सपोज 4 आणि 2, a ची व्हॅल्यू 4 आणि स्पेस b ची व्हॅल्यू 2. ऍट अ टाइम आपण 2 स्कॅन करतोय म्हणून मी स्पेस देऊन स्कॅन केला. देन बघा हा झाला मेनू डिस्प्ले. ओके, /n दिल्यामुळे तो प्रॉपर एका खाली एक झालेला आहे. सो आता तुम्हाला काय करायचंय, सपोज मला 3 मल्टिप्लिकेशन करायचंय. सो a ची व्हॅल्यू काय 4, b ची काय 2. सो आपला आन्सर काय आलं पाहिजे 8. ओके, आता 3 चॉईस झाली की डायरेक्ट ब्रेक नंतर हे बघा आता आपली इथे 3 चॉईस झाली, ही 3rd चॉईस झाली आपली. तो मल्टिप्लिकेशन डिस्प्ले झाला आणि ब्रेक. तर ब्रेक म्हणजे काय, लूप स्विचच्या बाहेर. तर स्विचच्या बाहेर काय गेट ch, म्हणून आपला प्रोग्राम डायरेक्टली एंड होतोय. ओके, नाउ रन परत केला 5 2. ठीक आहे, आता सपोज मला डिव्हिजन करायचे. सो डिव्हिजन 2 5 डिवाइड बाय 2. 2 ने जर 5 ला जर डिवाइड केलं तर क्वोशंट काय 2 येतोय. ओके, देन अल्ट रन. आता सपोज मी 8
नंबर्स काही टाका. आता सपोज मी चॉईस चुकून 8 टाकली, रॉंग चॉईस. ओके, नाव रन केलं, 4 5 आता 1 ॲडिशन 9 आली. A ची व्हॅल्यू 4 आहे, B ची 5, म्हणजे सगळे आपले चॉईसेस प्रॉपर झाले. तर आपली फक्त सबट्रॅक्शन बघायचं राहिले. 3 1 2, enter your choice 2 for subtraction, so answer केलं 2 because 3 minus 1 2. okay, now alt run. A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू, नाव मी 5 टाकलं, मला काहीच नाही करायचं यातलं, सो काहीच होणार नाही आणि प्रोग्राम एक्झिट. ओके, सो दिस इज another example of a switch. okay, now next, आता हे झालं आपलं switch statement. now लास्ट स्टेटमेंट, जे की तुम्हाला मी सांगितलेलं की 3 टाइप्स ऑफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत. तर आपण इफ स्टेटमेंट्स बघितले. सो इफ स्टेटमेंट्स मध्ये आपण टोटल 4 टाइपचे स्टेटमेंट बघितले. सिंपल इफ एल्स, एल्स इफ लॅडर, आणि नेस्टेड इफ एल्स. त्याच्यानंतर स्विच बघितलाच, आणि आता लास्ट आपण बघणार आहे गो टू स्टेटमेंट. ओके, सो लास्ट जे स्टेटमेंट राहिलं आहे आपलं ते गो टू स्टेटमेंट. सो वी विल स्टार्ट गो टू स्टेटमेंट. तर गो टू स्टेटमेंट जनरली जास्त यूज होत नाही. त्याचा एक म्हणजे आपण फक्त त्याचा यूज काय ते बघणार आणि एखादा प्रोग्राम करणार. एक्झामला पण असे सेपरेट गो टू वरती राईट प्रोग्राम असं येत नाही. फक्त आलं तर येतं एक्सप्लेन द गो टू स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. ओके, सिंपल येतं, असं सेपरेट येत नाही राईट अ प्रोग्राम ऑन धिस युजिंग द गो टू स्टेटमेंट. किंवा जसं आता राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन नंबर इज इव्हन ऑर ऑड. सो आपल्याला लगेच कळतं की हे इफ एल्सनी करायचंय. ओके, बट तसं गो टूचा तुम्हाला सेपरेट प्रोग्राम येत नाही. फक्त आलं तर तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चन येतो की एक्सप्लेन द गो टू स्टेटमेंट विथ एक्झाम्पल, अँड ते विथ एक्झाम्पल म्हणजे एक सिंपल प्रोग्राम आपल्याला फक्त करायचा आहे. ओके, सो गो टू स्टेटमेंट मध्ये 2 टाइपचे स्टेटमेंट्स येतात बघा. फर्स्ट, तुम्हाला गो टू कीवर्ड लिहावा लागतो आणि ते एक लेबल. सो लेबल म्हणजे जसं आपण व्हेरिएबलला नेम देतो तसं लिहायचं आणि ते सेमीकोलन. त्याच्यानंतर आपण जी इथे लेबलची व्हॅल्यू दी ती कुठेतरी प्रोग्राम मध्ये लेबल आणि कोलन असलं पाहिजे. ठीक आहे, आता हे 2 कसं यूज करायचं ते सांगते. त्याच्या आधी गो टू स्टेटमेंट म्हणजे काय. सो आतापर्यंत आपण 2 टाइपचे स्टेटमेंट, आतापर्यंत आपण 4 इफ्स बघितले, 4 इफ स्टेटमेंट आणि 1 स्विच स्टेटमेंट बघितले, म्हणजे टोटल आपण 5 स्टेटमेंट बघितले. ओके, तर हे 5 स्टेटमेंट कसं आहे की टॉप टू बॉटम कम्पेअर होत जातं. म्हणजे इफ कंडिशन ट्रू आहे तर इफ एक्झिक्यूट होणार आणि प्रोग्राम एक्झिट होणार. ओके, इफ कंडिशन जर फॉल्स आहे तर काय एक्झिक्यूट होणार, एल्स. एल्स कुठे लिहिलेलं असतं, इफच्या खाली. सो एल्स एक्झिक्यूट होणार, प्रोग्राम एक्झिट होणार. असं होत नाही की इफ कंडिशन फॉल्स आहे मग तुम्ही एल्स एक्झिक्यूट झालं आणि परत तुम्ही वरती टॉपला गेले, असं होत नाही. प्रोग्राम तुमचा कसा होतो एक्झिक्यूट, वर्ड मेन. इथे तुम्ही इफ लिहिलेला असेल, इफची जी कंडिशन असेल ती चेक होईल. ओके, त्याच्यानंतर एल्स. ओके, जर ही कंडिशन फॉल्स असेल तर एल्स एक्झिक्यूट होईल आणि प्रोग्राम एक्झिट होईल. असं होतं का की ही कंडिशन फॉल्स आहे, एल्स एक्झिक्यूट झालं आणि परत तुमचा प्रोग्राम इथे आला, तो प्रोग्राम काय होतो, डायरेक्टली एंडच होतो. म्हणजे जो कंट्रोल असतो कंपायलरचा तो कसा असतो, टॉप टू बॉटमच असतो, बॉटम टू अप कधीच नाही. ओके, स्विच मध्ये पण तसंच. जस्ट आपण हा प्रोग्राम केला तर असं नाही होते. स्विच मध्ये काय केलं की आपण हा प्रोग्राम केला, स्विच मध्ये काय आपण हा सपोज प्रोग्राम केलेला आहे. ओके, सो आता आपण इथे मेनूज आपल्या डिस्प्ले झाले 1 2 3 4 5. ओके, सो तो मेनू आपण जी इथे स्केचची व्हॅल्यू टाकू, सपोज मी 3 टाकली तर ती पहिले 1 बरोबर कम्पेअर होती, मग 2 बरोबर, मग 3 बरोबर. 3 चा केस एक्झिक्यूट होते आणि डायरेक्ट प्रोग्राम बॉटमला जाऊन एंड होतो. तर असं नाही होत की 3 केस एक्झिक्यूट झाली मग परत 2 कडे आला, परत 1 कडे आला, असं होत नाही. परत प्रोग्राम आपण रन करतो परत, मग तो परत टॉप टू बॉटम होतो. पण एकदा प्रोग्राम रन केला की थर्ड चॉईस झाली की डायरेक्ट प्रोग्राम काय येणार, बॉटमला जाऊन एंड होणार, परत कंट्रोल वरती टॉपला जाणार नाही. ओके, सो ऑल दिस 5 स्टेटमेंट आहे, त्याचा कंट्रोल कसा असतो प्रोग्रामला, टॉप टू बॉटम असतो. ओके, आपण एनिवेअर कुठेही कंपायलर जम्प करू शकत नाही. सो युजिंग द गो टू स्टेटमेंट compiler can move anywhere in the program.
जसं हे जे रिमेनिंग 5 स्टेटमेंट आहे, हे जे 5 स्टेटमेंट्स आहेत त्यांनी फक्त कंपायलरचा कंट्रोल टॉप टू बॉटमच असतो. बट युजिंग गो टू स्टेटमेंट कंपायलर कॅन मूव्ह एनीवेअर इन द प्रोग्राम. एनीवेअर मीन्स व्हॉट? टॉप टू बॉटम, bottom to up, okay, top to middle, middle of the program, mid of the program, middle to top, okay, then mid to bottom, bottom to mid. ओके, म्हणजे काय की हा जो प्रोग्राम आहे गो टू स्टेटमेंटनी कंपायलर एनीवेअर इन द प्रोग्राम कॅन जम्प. ओके, सो आता सिंपल आपण एक एक्झाम्पल बघू, मग तुम्हाला कळेल. त्याच्या आधी हे जे गो टू बघा, गो टू लेबल, गो टूच्या पुढे जे तुम्ही व्हेरिएबल नेम देणार ते त्याच्या पुढे सेमी कोलन आणि नंतर जिथं नुसतंच व्हेरिएबल नेम देणार विदाउट गो टू तिथे कोलन. ओके, सो आता आपण एक सिंपल प्रोग्राम करूयात, तुम्हाला कळेल की कंपायलर कसा एनीवेअर इन द प्रोग्राम जम्प करतोय. void main. ओके, सो आता बघा पहिल्यांदाच लिहिलं, मी कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर नाही करणार आहे, फक्त CLR SCR, बिकॉज आपल्याला आधीच्या प्रोग्रामचा आउटपुट नकोय. गो टू एक्स. सो जेव्हा आपण गो टूच्या पुढे एखादं नेम लिहिणार, लेबल लिहिणार, ठीक आहे, तो लेबल लिहिताना सेम व्हेरिएबल रूल फॉलो करायचे. व्हेरिएबलला जसं नेम देताना करतो तसं. तो हे जे गो टूच्या पुढे जे लेबल देतात ते वरती डिक्लेअर करायची गरज नाही, इंट एक्स वगैरे. ओके, सो गो टू एक्स. एक्सप्लेन करते तुम्हाला सगळं. प्रिंटएफ, आधी मला प्रॉपर लिहून घेऊ द्या प्रोग्राम. पॉलिटेक्निक, then go to Z, the X, printf, government, then go to Y. गो टूच्या पुढे Y सेमीकोलन द्यायचा आहे. गो टूच्या पुढे जे लेबल देणार त्याच्यानंतर सेमीकोलन, आणि जिथे नुसतंच लेबल आहे गो टू नाही लिहिलेलं आहे त्याच्या पुढे कोलन. ओके, then Z, printf, Pune, then get ch, प्रोग्राम कंप्लीट. बघा आता जसं आतापर्यंत आपण बघितलंय की जर मला डिस्प्ले करायचं असेल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, जसं आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं तुमचं नेम, तर जर तुम्हाला नेम डिस्प्ले करायचंय दीपिका खराडे, तर पहिले दीपिका प्रिंट करावं लागतं, नंतर खराडे प्रिंट करावं लागतं, हे तुम्ही बघितलंय. ओके, सेम तसंच आता मी गो टू नी काय करणार आहे, मला काय करायचंय डिस्प्ले करायचं आहे गव्हर्नमेंट, त्याच्या पुढे पॉलिटेक्निक आणि त्याच्या पुढेच पुणे. सो मला कसं डिस्प्ले करायचंय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. ओके, सो आपण जस्ट काय करू शकतो, प्रिंटएफ मध्ये डबल कोट मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे असं लिहू शकतो. आता जर मी प्रिंटएफ मध्ये असं लिहिलं पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट पुणे, तर डिस्प्ले होईल का? ते डिस्प्ले कसं होईल, पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट पुणेच होईल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे होईल का? नाही. बट तुम्हाला आता गो टू स्टेटमेंटनी आपण सिक्वेन्स कसाही लिहू द्या, मला जर डिस्प्ले करायचं असेल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे तर त्याच वेनी होणार, बिकॉज गो टू स्टेटमेंटनी कंपायलर एनीवेअर इन द प्रोग्राम जम्प करू शकतो, लाईक टॉप टू बॉटमच नाही. ओके, आता पहिल्यांदा कंट्रोल इथे आला कंपायलरचा, देन CLR SCR, आउटपुट स्क्रीन क्लिअर झाली. देन गो टू एक्स, तर गो टू एक्सचं मिनिंग काय की एक्स कडे जा. सो कंपायलर गो टू एक्स म्हणजे कुठे जाणार, एक्स कडे जाणार, एक्स ब्लॉक कडे. तो गो टू एक्सच्या पुढे सेमीकोलन, मग तो कुठे जाणार, एक्स जिथे डिक्लेअर केलेला आहे तिथे जाणार. ओके, सो एक्स कोलन म्हणजे काय, हे जे लेबल आहे ह्याला डिक्लेअर केलं, मग डिस्प्ले करणार गव्हर्नमेंट. ओके, सो स्क्रीन वरती डिस्प्ले काय झालं, गव्हर्नमेंट. ओके, नाउ गव्हर्नमेंटच्या स्टेटमेंट नंतर काय आहे, गो टू वाय. सो जसं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की त्याच्या खालचं लगेच होणार. सो गो टू एक्स नंतर कुठे आला कंट्रोल, गो टू एक्स म्हणजे कंपायलरला सांगितलं की एक्स कडे जा, कंपायलर एक्स कडे आला.
मग एक्सचे तिथे काय लिहिले आपण, प्रिंट एफ गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट प्रिंट झालं, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. आता नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. इथे काय लिहिले, गो टू वाय, म्हणजे कंपायलर कुठे जाणार, आता वाय जिथे डिक्लेअर केलेला आहे तिथे. सो वाय कडे आला. आता काय स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं, प्रिंट एफ पॉलिटेक्निक. सो काय गव्हर्नमेंट नंतर डिस्प्ले झालं, पॉलिटेक्निक. ओके, त्याच्यानंतर हे गो टू झेड, मग कुठे आला कंपायलर, झेड कडे आला. झेडच्या तिथे काय लिहिलंय, पुणे. सो डिस्प्ले काय झालं, पुणे. पुणे नंतरचं स्टेटमेंट काय, गेट सीएच, प्रोग्राम एंड झाला. कळालं का तुम्हाला? म्हणजेच काय, गो टू नी कंपायलर जो आहे तो पहिल्यांदा टॉप टू मिड ला गेला, त्याच्यानंतर मिड पासून परत टॉपला आला, टॉप पासून एंडला गेला. म्हणजे गो टू नी एनीवेअर इन द प्रोग्राम कंपायलर काय करू शकतो, मूव्ह करू शकतो, जम्प करू शकतो. ओके, सो गो टू चा एवढा एकच प्रोग्राम तुम्ही एक्सप्लेन करायचा आहे. गो टू चा कधी सेपरेट प्रोग्राम येत नाही. ठीक आहे. सो हे झालं गो टू स्टेटमेंट. जावा मध्ये वगैरे गो टू स्टेटमेंट नाहीच आहे, ते नंतर काढूनच टाकलेलं आहे, बिकॉज त्याचा ऍक्सेस जास्त यूज नाहीये. ओके, पण आता तुम्हाला एक्झामला येईल ते. सो फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नी स्टडी करून ठेवा विथ वन प्रोग्राम. देन तुम्हाला सांगितलं जसं स्विच केसचे तुम्हाला डिफरंट प्रोग्राम्स येतील करायला. इफ एलचे येतील, सिम्पल इफचे येतील, नेस्टेड इफ एलचे येतील, एलसी प्लॅटरचे येतील. तसा गो टूचा सेपरेट प्रोग्राम येत नाही. ओके, सेम प्रोग्राम आपण रन करूयात. गो टू एक्स सेमिकोलन, गो टू च्या पुढे सेमिकोलन, देन वाय प्रिंटफ पॉलिटेक्निक, गो टू झेड. एक्सच्या तिथे काय लिहिलं आपण, गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट त्याच्यानंतर गो टू वाय. गव्हर्नमेंट नंतर आपल्याला पॉलिटेक्निक प्रिंट करायचं आणि पॉलिटेक्निक कुठे लिहिले, वायच्या पुढे लिहिले. सो गो टू वाय, त्याच्यानंतर झेड लास्ट, प्रिंट एफ पुणे. हे प्रोग्राम एनएला सेव्ह करू एकदा. गो टू, ठीक आहे. नाव एकदा रन करूयात. विदाउट स्पेस आलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. स्पेस पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट नंतर स्पेस, सो इथे एक स्पेस द्या, पॉलिटेक्निक नंतर एक स्पेस द्या, बस. प्रोग्राम रन केला. ओके, तो आउटपुट काय आलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. तर हे झालं तुमचं आउटपुट. ओके, नाव आता तुम्हाला ह्याला क्विट करून टाकते. येस, नाउ 3 प्रोग्राम्स देते, तुम्हाला एक्सप्लेन करते की नेमकं मला काय पाहिजे आहे. ते प्रोग्राम्स तुम्ही करून आणायचे आहेत, करून मला सेंड करायचे आहेत. सो फर्स्ट जे स्टेटमेंट आहे ते व्यवस्थित तिथे लिहून घ्या. राइट अ प्रोग्राम टू चेक whether a person is eligible to vote or not. ओके, काय प्रोग्राम आहे, जसं राइट अ प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन नंबर इज इवन और ऑड. ओके, तसंच आहे वेदर अ पर्सन इज इलिजिबल टू वोट और नॉट, म्हणजे इथे आपल्याला यूज करायचं आहे इफ एल्स. ओके, तर आता कसं नेमकं करणार, काय इनपुट घेणार, तेव्हा आपण चेक करणार की तो पर्सन वोट करू शकतो की नाही. सो आपण इथे काय घेणार, ऑब्विसली एज घेणार. सो एज आपण इंटिजर घेणार, त्या एजची व्हॅल्यू स्कॅन करणार अँड देन कंडिशन टाकणार. इफ दॅट एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18 किंवा 18च्या पुढचे वोट करू शकतात. ओके, सो इफ दॅट एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18, देन इफ मध्ये लिहा पर्सन कॅन वोट, एल्स पर्सन कॅनॉट वोट. ओके, देन सेकंड, write a program to print
weekday based on given number. Write a program to print weekday based on given number. Use ELSIF ladder. ELSIF ladder. आता मीन्स काय बघा की युजर कडून एक नंबर स्कॅन करायचा आहे, मग तो नंबर 1 to 7 मध्ये आला पाहिजे. जर 1 टाकला युजरनी तर वीकडे कोणता आहे? मंडे. 2 टाकला तर ट्यूजडे. 3 टाकला तर वेनसडे. 4 टाकला तर थर्सडे. 6 टाकला तर 5 टाकला तर फ्रायडे. 6 टाकला तर सॅटरडे आणि 7 टाकला तर संडे. ओके, सो इथे एलसीफ लॅडर यूज करायचा आहे. एलसीफ लॅडरने करा इज इक्वल टू ची कंडिशन लागेल सगळीकडे. इफ पहिल्या इफ मध्ये सगळ्याच इफ एलसीफ मध्ये इफ इज इक्वल टू ची कंडिशन लागेल. सो 1 to 6 पर्यंत कंडिशन टाकायच्या आणि शेवटी एल्स म्हणजे कशाशीच मॅच नाही झालं म्हणजे एल्स होणार एक्झिक्यूट. ओके, नाउ हा प्रोग्राम एलसीफ लॅडरने करा आणि एलसीफ लॅडरने झाल्यानंतर स्विचने करा. दोन्हीने हा प्रोग्राम करायचा. ओके, now write a program to calculate area of rectangle, area of circle and area of square. Use menu driven और मेनू ड्रिवन प्रोग्राम करा युजिंग स्विच केस. जसं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केलं ना तसे 3 चॉईस येणार. 1 एरिया ऑफ रेक्टँगलला, 2 फॉर एरिया ऑफ सर्कलला आणि 3 फॉर एरिया ऑफ स्क्वेअरला आणि 4 चॉईस येणार एक्झिट. ओके, आणि स्विच मध्ये टाकायचं. आता बघा आपण जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा मेनू डिस्प्ले करायच्या आधीच आपण ए आणि बी ची व्हॅल्यू घेतली. का? बिकॉज युजरची चॉईस ऍडिशन असू द्या, सबट्रॅक्शन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, डिव्हिजन असू द्या, कोणतीही असू द्या, ए आणि बी ची व्हॅल्यू तर पाहिजेच आहे म्हणून आपण ती आधी घेतली. बट आता हा सिनारिओ वेगळा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल साठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथ लागते, सर्कल साठी रेडियस लागते आणि स्क्वेअर साठी साइड लागते. सो आधी कोणतीच व्हॅल्यू स्कॅन करायची नाही, फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे आता एकच प्रोग्राम मध्ये एल बी लेंथ ब्रेथ पण तुम्ही डिक्लेअर करणार, सर्कल साठी रेडियस पण डिक्लेअर करणार, स्क्वेअर साठी साइड पण डिक्लेअर करणार. ओके, आणि एक व्हेरिएबल एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी करणार. ओके, आणि एक चॉईस साठी. सो आधी चॉईस डिस्प्ले करायच्या. 1 फॉर रेक्टँगल, 2 फॉर सर्कल, 3 फॉर स्क्वेअर आणि 4 फॉर एक्झिट. मग नंतर एंटर युअर चॉईस करणार युजर, ती चॉईस स्कॅन करायची. मग केस 1 असेल मग त्या 1 च्या ब्लॉक मध्ये, केस 1 च्या ब्लॉक मध्ये 1 का टाकली युजरने? बिकॉज युजरला एरिया ऑफ रेक्टँगल करायचंय. मग युजरने जर चॉईस 1 टाकली तेव्हा लेंथ आणि ब्रेथ पहिले स्कॅन करायची आणि मग एरिया कॅल्क्युलेट करायचा, एरिया प्रिंट करायचा आणि मग ब्रेक करायचं. ओके, जर युजरने 2 चॉईस टाकली तर केस 2 मध्ये रेडियस घ्यायची, केस 2 मध्ये रेडियस घ्यायची आणि मग नंतर एरिया ऑफ सर्कलचं फॉर्म्युला टाकायचा आणि एरिया प्रिंट करायचं. हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, फक्त ते स्विच मध्ये आणि ब्रेक. तर एबी जसे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मेनूच्या प्रोग्राम मध्ये आधीच एबी ची व्हॅल्यू का घेतलेली? बिकॉज एबी ची व्हॅल्यू ही ऑल चॉईसेस साठी कॉमन आहे. बट इथे चॉईसेस वेगवेगळे आहेत. जर 1 असेल तर रेडियस आणि साइडची काहीच गरज नाहीये. सो 1 असेल तरच लेंथ ब्रेथ कॅल्क्युलेट करायची, 2 असेल तर रेडियस आणि 3 असेल तर एरिया ऑफ सर्कलची चॉईस, स्क्वेअरची चॉईस असेल तर साइड. तर तुम्ही ट्राय करा, नाही आला तर मी तुम्हाला करून देईल. ओके, सो इथे आपले डिसिजन मेकिंग स्टेटमेंट कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण डिसिजन ब्रांचिंग म्हणजे लूप स्टार्ट करू. ओके.